नमस्कार मित्रांनो, तर तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 9 मेच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरी अर्णवच्या वडिलांना शोधत एका ठिकाणी पोहोचते आणि ती त्या माणसाला सांगते की मी एका साधू बाबांना शोधते. हा बघा, हा त्यांचा आधीचा फोटो आहे, तुम्ही ओळखता का यांना? तो माणूस म्हणतो, नाही, साधू आहेत म्हटल्यावरती ते या कपड्यात नसते, पण मी तुम्हाला एक यादी देतो. ते ईश्वरीला एक लिस्ट देतात. ईश्वरी विचारते, ही कसली लिस्ट आहे? तो माणूस म्हणतो, हे बघा, वेगवेगळ्या मठांची ही यादी आहे. ही यादी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. ईश्वरी ती यादी घेते आणि त्या मठांमध्ये अर्णवच्या वडिलांना शोधायला निघत असते. ईश्वरीला अर्णवचा फोन येतो. ईश्वरी तो फोन घेते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तुला कसं प्रपोज केलेलं आवडेल? ईश्वरी खूप खुश होते. फायनली अर्णवच्या ओठांवर प्रेम आलंच. ईश्वरीला आनंद झालेला असतो. ईश्वरीला कसं प्रपोज केलेलं आवडेल ती त्या अर्णवला सांगते. तर इथे वल्लरी अंजलीकडे येते आणि ईश्वरीच्या बाबतीत ती अंजलीचे कान भरते. वल्लरी म्हणते, तुला माहिती आहे ना, आपला अर्णव त्या ईश्वरीच्या नावाचा जप करत असतो सारखा. अरे बायकोचा बैल झालाय तो, तिच्या आहारी गेलाय पूर्णपणे. त्याला बोलून तर काही फायदाच नाही आहे. अंजली म्हणते, हो, हे सगळं होतंय ना ते त्या ईश्वरीमुळेच होते. आता आपल्याला त्या ईश्वरीचं काहीतरी करावंच लागेल. वल्लरी म्हणते, अंजली, आपल्याला नाही, जे काही करायचं आहे ना ते तुलाच करावं लागेल. जरा विचार कर, अर्णवला या घरातून ईश्वरीला हाकलून लावण्यासाठी तूच भाग पाडू शकतेस. अंजली ईश्वरीला कसं हाकलून लावायचं या विचारात असते. तर इथे ईश्वरी एका मठात जाते आणि तिला मागून एक माणूस सेम अर्णवच्या वडिलांसारखा दिसतो. ईश्वरी धावत त्यांच्याकडे जाते आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. आता ईश्वरी अर्णवच्या वडिलांना घरी घेऊन येते आणि त्यावेळेस घरामध्ये जो तमाशा होणार आहे आणि अर्णव ईश्वरी यांच्या नातात जी फूट पडेल ती फूट कशी भरून निघेल ते बघण्यासारखं असेल.